दत्तगुरू मित्रांनो, अलीकडे प्रसिद्धीस आलेले एक दत्तस्थान म्हणजे देवगड होय. प्रवरा नदीच्या काठी नेवाशापासून 14 मैलावर चावर मुरमे नावाचे एक छोटेसे गाव आहे. देवगड याचा उदय मुरमे येथेच झाला. सन 1907 साली प्रवरेच्या काठी गोदे नावाच्या गावात शबरी जातीच्या समाजात एका कुटुंबात एक तेजस्वी मूल जन्मास आले. त्याच्या आईचे नाव राहीबाई व पित्याचे नाव मारुती असे होते. या मातापित्यांची मुलाचे नाव किसन असे ठेवले. हा किसन थोडा वयात येताच गावातील पाटलांची मुले व शेळ्या सांभाळू लागला. किसनला एकांताची आवड होती. लहानपणापासून महादेवाची भक्ती तो करीत असे. 12 वर्षे महादेवाच्या पिंडीची पूजा केली. नंतर त्याने 4 धामांची यात्रा करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे यात्रा करून किसन 15 दिवसात परत आला. एवढ्या थोड्या अवधीत त्याने यात्रा कशी केली अशी लोकांना शंका आली, पण किसनने 4 धामांचे वर्णन प्रत्यक्षात जसेच्या तसे करे. त्यापुढे किसन माधुकरी मागून सेवा करू लागला. लोकांचे आजार बरे करू लागला. नेवासे येथील नाथबाबा यांचे शिष्यत्व त्याने पत्करले. किसन बाबाने अपार कष्ट करून देवगडची भूमी उदयास आणली. या गावी त्याने एक मोठे देवस्थान उभे केले. दत्त मंदिर, शिवाचे मंदिर, पाकशाळा, धर्मशाळा असे या स्थानाचा मोठा पुढे विस्तार झाला. सन 1983 मध्ये किसनगिरींचा देह दत्तचरणी विलीन झाला. यांचे एक शिष्य भास्करगिरी महाराज आता हे देवस्थान चालवित आहेत. किसनगिरी यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडले. मृत व्यक्ती जिवंत करणे, मुक्याला वाचा देणे, संतती देणे, विहिरीचे पाणी सांगणे इत्यादी चमत्कार त्यांच्या जीवनात घडले आहेत. किसन बाबांचे काही अभंग प्रसिद्ध आहेत. किसनगिरी महाराजांनी अनेक दुःखित पीडित लोकांना मार्गदर्शन केले. त्यांना सन्मार्गाला लावले. अनेक लोकांचे दुःख समजून परमार्थिक उपायांनी त्यांना ईश्वर भक्तीकडे वळवले. दत्त महाराजांचे भजनी लावून त्यांचे आध्यात्मिक व भौतिक उत्थापन केले. तेथील पालखी सोहळा पाहिले की असे म्हणावेसे वाटते, तुझी पालखी मी वाहीन, तुझा भोई मी होईन, तुझ्या कीर्तने मी नाचेन, दत्ता तुझेच नाम मी गाईन, तुझी पालखी मी वाहीन. नगर नेवाशाचा परिसर खरे पाहता नाथ संप्रदायाशी निगडीत आहे. आदिनाथ वृद्धेश्वरापासून ज्ञानेश्वरापर्यंतची नाथ परंपरा येथे स्थापित आहे. श्री मच्छिंद्रनाथांचे मायंबा, श्री कानिफनाथांची मडी, श्री साईनाथांची शिर्डी यांसारखी अनेक अलौकिक नाथक्षेत्रे येथील परिसराला पावन करत आली. नाथ संप्रदायाचे आराध्य दैवत श्री दत्तात्रेयांची 2 अप्रतिम स्थाने नगर नेवासे येथे आहेत. त्यातील एक प्रवरा नदीच्या काठी श्री देवगड संस्थान या नावाने, तर दुसरे दत्तस्थान सावेडी परिसरात श्री रामकृष्ण महाराज क्षीरसागर यांनी निर्मिलेले आहे. श्री देवगड संस्थानचे कार्यकर्ते करविते श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म प्रवरेच्या काठावरील गोदेगाव येथे झाला. 13 सप्टेंबर 1907 रोजी मारुती आणि राहीबाईच्या पोटी जन्मलेल्या या तेजस्वी बालकाने त्याच्या शबरी वंशाचा आणि पुढे अनेक पीडितांचाही उद्धार केला. सावळ्या वर्णाचा लहानगा किसन लाजरा बुजरा असला तरी धार्मिक वृत्तीचा होता. धर्मश्रद्धा हा उपजत संस्कार असल्याने किसनचे देवधर्माविषयीचे प्रेम भोवतालच्या मंडळींनी कुतूहल निर्माण करीत असे. पुढे जसजसे वय वाढत गेले तसतसा किसनचा बुजरेपणा लोप पावला आणि त्याच्या बेदरकार वर्तनातून तऱ्हेवाईक वृत्तीचा अंमल सर्वांना जाणवू लागला. खेळणे, बागडणे, घरातली गुरे, शेळ्या मेंढ्या राखणे यात दिवस संपू लागला. लहानपणापासून किसन फक्त आईच्या हातचेच खात असे. मात्र पुढे वय वाढल्यावर त्याने स्वतःचे जेवण स्वतःच बनवण्यास सुरुवात केली. क्वचित प्रसंग सोडल्यास अखेरपर्यंत त्याचे स्वतः तयार केलेले जेवण जेवण्याचे व्रत कायम राहिले. किसनच्या खोड्या आणि खेळ सारेच काही विलक्षण होते.
जेव्हा तो मोठ्या भावासोबत नदीवर मासे पकडण्यास जात असे, तेव्हा त्याच्या भावाने महत् प्रयासाने पकडलेले मासे किसन एक एक करून पुन्हा नदीच्या पात्रात सोडून देत असे. त्याच्यातील ही परोपकारी आणि प्रेमळ वृत्ती इतर जणांसाठी मात्र वेगळेपणाची ठरू लागली. किसनच्या वृत्तीचा आणि वागण्याचा थांगपत्ता कधीच कुणास लागत नसे. पुढे किसनचे वय वाढते झाले, शरीर काटक बनले. दिवसभर शेतात ढोर मेहनत करूनही तो थकत नसे. उलट रात्री नदीकाठी जाऊन मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करणे, ध्यानस्थ बसणे हे त्याच्या उपासनेचे तसेच विश्रांतीचे साधन झाले. मातीच्या शिवलिंगापुढे उदबत्त्या म्हणून लाकडाच्या काड्या खोचणे, नदीचे पाणी आणून शिवलिंगास स्नान घालणे, यात तो तासनतास व्यग्र राहत असे. नदीचे पाणी घातल्यावर शिवलिंग विरघळत असे. मग पुन्हा नवी पिंड तयार करणे आणि पुन्हा त्यावर पाणी घालणे, असा प्रकार जोवर ते पिंड विरघळत नाही तोवर चालू राहत असे. बऱ्याच वेळाने असे शिवलिंग तयार झाले की तिथे नुसत्याच रोवून ठेवलेल्या काड्या एकाकी पेट घेत आणि सर्वत्र अलौकिक अपरिचित सुगंध पसरत असे. हा प्रकार गावातील अनेकांनी अनेकदा पाहिलेला असल्यामुळे त्यांच्या लेखी किसन मात्र एकतर मांत्रिक होता किंवा वेडा होता. शिवलिंग पूजनाचे हे व्रत किसनने सुमारे 12 वर्षे चालवले. याच दरम्यान गावामधील औदुंबराचे एक संपूर्णपणे वाळलेले झाड किसनने नियमित पाणी घातल्यामुळे फुलून आले. एकदा किसन ज्या पाटलाच्या घरी कामासाठी जात असे, त्या पाटील बुवांनी किसनसोबत महिनाभर लिंबाचा पाला खाण्याची पैज लावली. त्यांच्या दृष्टीने ती गमतीची गोष्ट असली तरी किसनने मात्र खरोखरीच लिंबाच्या पाल्यावर संपूर्ण महिना काढला. अर्थातच याचा त्याला कसलाही त्रास झाला नाही. मात्र त्याची देहकांती तेजस्वी दिसू लागली. किसनमधील असामान्यता हळूहळू लोकांच्या नजरेत येत राहिले. मात्र तरीही त्याच्या हातून घडणाऱ्या या विस्मरणीय लीला पाहून गावातील मंडळी घाबरली व त्याला काम देईनाशी झाली. कामधाम नसल्याने किसन घरी बसून कंटाळला आणि त्याने 4 धाम यात्रेला जाण्याचा निश्चय केला. किसन एकाकी प्रवासाला निघालेला पाहून आईवडिलांना काही सुचेना. हातखर्चाला उपयोगी येतील म्हणून वडिलांनी त्याच्या हाती बळेबळे 4 रुपये ठेवले. पैसे घेऊन किसन निघाला, मात्र 15व्या दिवशीच घरी परतला. आईवडिलांनी चौकशी केली असता त्याने 4 धाम यात्रा व्यवस्थित पार पडल्याचे सांगितले आणि निघतेवेळी दिलेले 4 रुपये त्याने वडिलांच्या हाती ठेवले. हे वृत्त समजल्यावर ग्रामस्थ किसनची थट्टा करते झाले. तेव्हा किसनने त्यांना 4 धाम यात्रेतील प्रत्येक स्थळाचे इत्थंभूत वर्णन ऐकविले. किसनने सांगितलेला यात्रा वृत्तांत जेव्हा गावातील 4 धामास जाऊन आलेल्या मंडळींनी ऐकला, तेव्हा ती मंडळी देखील थक्क झाली. कारण किसनने सांगितलेला शब्दनशब्द खरा होता. कोणतेही काम चुटकीसरशी करणे, एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणे, अशा कृत्यांमुळे तसेच किसनच्या हातून घडणाऱ्या शेकडो उपकारक घटनांमुळे त्याच्यावरील देवत्वावर ग्रामस्थांचा विश्वास बसला. श्री दत्त महाराजांचा अंश म्हणून सर्वत्र किसनबाबा प्रसिद्धीस आले. दिवस हळूहळू सरत होते. किसनबाबांना नेवाशातील सिद्ध सत्पुरुष श्री नाथबाबा यांचे गुरुत्व लाभले आणि त्यातूनच पुढे प्रवरा नदीच्या तीरावर एक औदुंबराच्या वृक्षाखाली किसनबाबा यांच्या नित्य साधनेत आणि श्री दत्तप्रभूंच्या सेवेत मग्न राहू लागले. दरम्यान किसनबाबांच्या सहवासात आलेल्या अनेक भक्तांच्या व्याधी आधी निमाल्या, समस्या दूर झाल्या, सुखसमाधान व समृद्धी लाभली. पुढे या भक्तांच्या सहकार्याने किसनबाबांनी त्यांच्या साधनास्थळी श्री क्षेत्र देवगड संस्थान उभारण्याचा संकल्प केला. किसनबाबांनी ही जागा लिलावातून विकत घेतली. भक्तजनांचे श्रमदान आणि माधुकरीतून हे संस्थान उभे राहिले. निशांत कारागिरांच्या कलाकौशल्यातून अतिशय विस्तीर्ण, प्रशिस्त, विलक्षण देखणे आणि स्वच्छतेचा पुरस्कार करणारे श्री क्षेत्र देवगड संस्थान उभे राहिले. रूढार्थाने अशिक्षित असलेले किसनबाबा श्रमदान करणाऱ्या मजुरांच्या पैशाचा हिशोब ठेवत आणि त्यांना वेळच्या वेळी मजुरी देत असत. हा देखील एक चमत्कार म्हणावा लागेल. प्रापंचिकाला स्थैर्य व साधकाला मार्गदर्शन करणाऱ्या किसनगिरी बाबांनी श्री क्षेत्र देवगड संस्थान ही भव्य वास्तू उभारून श्री दत्त संप्रदायाला एक
येथे येणाऱ्या दत्तभक्ताला अमूल्य भेट दिली आहे तसेच म्हणावे लागेल. सन 1975 मध्ये नेवासे येथील श्री क्षेत्र देवगड संस्थानामध्ये समाधीस्थ होण्याआधी किसनगिरी बाबांनी त्यांचा उत्तराधिकारी या नात्याने श्री क्षेत्र महंत नगर मेहूणच्या श्री भास्करगिरी महाराजांची निवड केली. आज महंत श्री भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे संस्थान श्रद्धा आणि भक्तियुक्त अध्यात्माचा प्रचार सुरू ज्या सेवानिवृत्तीने करीत आहे त्याचा अनुभव प्रत्येक दत्तभक्ताने अवश्य घेतला पाहिजे. दत्तगुरु मित्रांनो.